तर समोर आपण पाहू शकतो खूप सुंदर असा गेट बनवलेला आहे श्यामनगरची राजमाता। समोर आपले श्रीराम आहेत आणि बाजूला सगळे हनुमान श्री हनुमान दाखवले आहेत। खूप सुंदर आम्ही जसं ऐकत आलो की अनेक दशकांचा इतिहास त्या मंदिराला आहे की पुरातन वास्तू म्हणून त्याचं जतन झालं। तर आपण पाहू शकतो देवीचे स्वरूप आहे ते पंचमुखीचं आहे खूप। तर आता आपण पाहत आहोत आई भवानी अंबे माते की जय। नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त ना। आता स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपल्या मराठी यूट्यूब चॅनलचं नाव आहे VR46 मुंबई आणि माझं नाव आहे रोहन किशोर दुरी। तर आपण बरेच दिवस ॲक्टिव्ह नव्हते या चॅनलवरती, तर आता कंटिन्युअसली आपले ब्लॉगिंग परत सुरू होणार आहे। तर या चॅनलवरती तुम्हाला पुन्हा नवीन ब्लॉग्स पाहायला मिळतील। तर जसं की तुम्हाला माहिती आहे आता नवरात्री सुरू आहे, तर नवरात्रीमध्ये आपण देवीचे दर्शन करणार आहोत। जोगेश्वरी आणि अंधेरी येथील प्रत्येक ठिकाणातले आपण देवीचे दर्शन करणार आहोत। या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला पाहायला मिळतील हे दर्शन। तर जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। चला तर भेटूया आपण व्हिडिओमध्ये। तर आता आपण सर्वात पहिला आलो आहोत जोगेश्वरी येथील श्यामनगरची राजमाता पाहायला। तर इकडचं आपण डेकोरेशन पाहूया, खूप सुंदररित्या बनवलेलं आहे। आणि आज माझ्यासोबत आहे माझ्या मावशीचा मुलगा रोहित। तर आम्ही दोघं आज पूर्ण कव्हरअप करायचा प्रयत्न करणार आहोत। चला तर मग आतमध्ये जाऊन आपण पाहूया। तर समोर आपण पाहू शकतो खूप सुंदर असा गेट बनवलेला आहे श्यामनगरची राजमाता आणि समोर आपले श्री हनुमान आहेत। तर आतमध्ये जाऊया आपण आणि आतमध्ये खूप छान असं डेकोरेट केलेलं आहे। तर आपण जाऊन पाहूया आतमध्ये। समोर आपण पाहू शकतो पूर्ण हनुमानाची थीम बनवलेली आहे, खूप सुंदर असं बनवलेलं आहे बघा। आणि समोर आपले श्रीराम आहेत आणि बाजूला सगळे हनुमान श्री हनुमान दाखवले आहेत। खूप सुंदर असं डेकोरेट केलेलं आहे। तर आपण विचारूया आतमध्ये जाऊन एक्झॅक्टली काय डेकोरेशन केलेलं आहे तिथे। खूप सुंदर आहे बघा, देवी आतमध्ये विराजमान आहे आणि समोर पण बघा खूप सुंदररित्या असं बनवलेलं आहे। चला, पूर्ण आतमध्ये राजमहलसारखं केलेलं आहे खूप सुंदररित्या। वरती झुंबर वगैरे असे लावलेले आहेत आणि समोर देवीचं स्वरूप जे आहे ते एकदम खूप असं उठून दिसणारं खूप सुंदर असं रूप आहे बघा, खूप सुंदर आहे। तर आपण आता जे श्यामनगरची राजमाता हिचे दर्शन केले, त्याचं जे डेकोरेशन होतं पूर्ण अयोध्या थीम दाखवली होती, खूप सुंदररित्या बनवलेलं होतं। आपण आता पाहायला आलो जागृतची जगदंबा मेघवाडी एरियातील जोगेश्वरी ती मेघवाडी आहे, तिकडची देवीचे आपण दर्शन करणार आहोत। बाहेर असं सुंदररित्या डेकोरेशन बनवलेलं आहे। चला तर मग आतमध्ये आपण दर्शन घेऊया। देवी बघा खूप सुंदर आहे देवी। तर आपण आता आलो आहोत प्रेमनगरची जनशक्ती माता पाहायला। चला तर मग आपण दर्शन घ्यावे देवीचं। तर खूप सुंदर देवी आहे, सिंहासनावर बसलेली आहे। तर समोर आपण पाहू शकतो तर आपण आता जनशक्ती माताचे दर्शन केले जोगेश्वरी येथील प्रेमनगरची जनशक्ती माता याचे दर्शन केले। त्याच्यानंतर आपण आता जोगेश्वरीची माऊली या देवीचे दर्शन करणार आहोत। चला तर मग आतमध्ये जाऊन पाहूया आपण। आता आपण आतमध्ये जाऊया, आता पाहूया। तर आपण
आपण समोर पाहू शकतो खूप सुंदर असं डेकोरेशन बनवलेलं आहे. जोगेश्वरीची माऊली खूप सुंदर आहे बघा. तर आपण आता पाहिलेले देवीचे दर्शन घेतले. खूप सुंदर असं देवीचे दर्शन घेतलं आपण. तर तुम्ही पाहिलं असाल की आभाळावरती देवी पाळण्याने झुला घेते अशा टाईपचं डेकोरेशन होतं. खूप सुंदररीत्या असं बनवलेलं आणि देवीची जी प्रतिमा होती ती खूप बघण्यासारखी होती. तर तुम्हीसुद्धा दर्शन घेतलंच असाल या व्हिडिओच्या मार्फत. तर आपण आता आलो आहोत शंकरवाडीची आई माऊली तिचे दर्शन करणार आहोत आणि सुंदर असं बघा बाहेर गेट बनवलेलं आहे. मग आपण आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया. आणि वरती तुम्ही पाहू शकता शंकर आणि पार्वती आहेत. चला तर आतमध्ये जाऊया मग. आणि आतमध्ये गेल्यावरती बघा खूप सुंदररीत्या अशी लाईटिंग केलेली आहे. खूप असं छानरीत्या असं बनवलेलं आहे. तर दादा अंबे माते की जय. तर दादा या मंदिराची स्थापना कधी झाली आणि या मंदिराला किती वर्ष झाली आणि कशी या ठिकाणी देवी प्रगट झाली ती थोडक्यात तुम्ही माहिती सांगा. कसं आहे ना की आम्ही जसं ऐकत आलो की अनेक दशकांचा इतिहास या मंदिराला आहे की पुरातन वास्तू म्हणून त्याचं जतन झालं. एक अन्नपूर्णाबाई सावंत म्हणून होत्या, त्यांना याचा दृष्टांत झाला होता आणि त्यानंतर त्यांनी या देवीचा कौल केला होता आणि विचारलं होतं की म्हणजे हिची स्थापना हा जो त्याचा मूळ जो जे स्थान आहे ते आमच्या शंकराचं देऊळ आहे वाडीचं तिकडे हलवण्यासंदर्भात. तेव्हा त्यांनी सांगितलं की माझं हे कायमस्वरूपी आहे आणि त्यावेळी ती स्थापना इथे मंदिराची झाली होती. पण याचा जीर्णोद्धार झाला 1962 साली. ओके. आणि त्या 1962 सालापासून जे आमच्याकडचे सगळ्यात वयस्कर जे म्हातारे आहेत आता त्यांच्याकडून असं समजलं जातं की जे पूर्वापार जे म्हातारे आहेत किंवा हे लोक आमच्या आधीपासून हे मंदिर आहे. म्हणजे आम्हाला माहिती आहे की 1962 त्याच्यामध्ये आता काही जण मिळाले ते 1945 साली इथे आले. 1945 साली आले त्यांनाही माहिती आहे की बाबा इथे मंदिर तेव्हापणे होतं. कारण त्याच्या पूर्वी कधीपासून होतं याचं अजूनही हयात कोणी नाहीये की ज्याला 100 वर्ष आहे आणि जो आहे, पण त्याच्या आधीपासून त्याचं स्थान आहे. आणि जसं प्रत्येकाला जमलं त्या प्रकारे त्याची सेवा करत आलो. आणि आता आम्ही कसं आहे की हे देवीचं जे भवानी देवीचं जे मंदिर आहे ते आणि आमच्या शंकरवाडीमध्ये एक गणपती आणि एक देवी असा विषय पहिल्यापासून आहे. तर ही जी देवी आहे आणि हे दोघांचं एक कनेक्शन आहे पहिल्यापासूनचं. आणि गेल्या 2 वर्षापूर्वी अशी घटना घडली की सगळे जे इकडे आजूबाजू घरं तुटली गेली आणि तुटल्या गेल्यानंतर लोक विखुरले गेल्यानंतर देवीचं जे मूळ स्थान होतं जे नवरात्रामध्ये बसवली जाते, शारदीय नवरात्र उत्सव साजरा करतो तेव्हा ही देवी बसवली जाते. तर तेच मूळ स्थान गेल्यानंतर जागा नसल्यामुळे इकडे जो रस्ता होता तो तात्पुरता होता, तेव्हा हे देवी इकडे बसवण्यात आली. आणि त्यावेळेला बऱ्याच लोकांना, कारण ह्या मंदिराची तुम्ही रचना पाहिली ना ती मंदिरासारखी नाहीये, त्यामुळे बऱ्याच लोकांना माहिती नव्हतं की हे मंदिर पूर्वापार आहे. या देवीच्या लोक भाविक या 2 वर्षापासून त्यांना अत्यंत ओघीने इथे यायला लागले आणि त्याच्यामुळे देवी म्हणजे त्या दोघींच्या एकाने एकमेकीचा त्या लोकांचा विस्तार झाला. आणि आता बरेच लोक पाया पडायला त्यांचे काही नवस असतील काय येतात. खूप सुंदररीत्या माहिती इकडची सांगितलात, म्हणजे खूप छान रीत्या इकडची माहिती सांगितलात. तर तुमच्या या पुढच्या वाटचालीसाठी मला खूप खूप शुभेच्छा. आणि आमचे जेवढे पण आमचे व्ह्युअर्स हे पाहत आहेत तर नक्कीच ही माहिती ऐकून दर्शनाला देवीच्या येतील, नक्कीच आम्ही आशा बाळगू. धन्यवाद. मंडळाच्या वतीने त्या सर्वांचं आम्ही हार्दिक स्वागत करू. आणि तुम्ही आज आलात, आम्हाला इथे वेळ दिलात आणि मंदिराचा जो काही इतिहास असेल किंवा माहिती असेल तुम्ही आज लोकांपर्यंत पोहोचवणार आहात त्याबद्दल आम्ही खूप खूप मंडळातर्फे तुमचे, मी रोहित झगडे या मंडळाच्या सरचिटणीस या नात्याने हार्दिक आभार मानतो. अंबे माते की जय. धन्यवाद. तर चला मग आपण दर्शन घेऊया देवीचं.
सुंदर आहे बघा, देवी विराजमान झालेले आहेत आणि बाजूला जे डेकोरेशन तुम्ही पाहू शकता. तर आपण आता आलो आहोत अंधेरी येथील, कुठली बोललास? अंधेरीची माऊली गुंडवली येथील. आणि मंदिर तुम्ही पाहू शकता, खूप सुंदररित्या बनवलेलं आहे. मंदिरचा कॉन्सेप्ट इथे बनवलेला आहे. तर आता आपण अंधेरीची माऊलीचं दर्शन घेतलं, त्यानंतर कुठलं घेतलं? गुंडवलीची राजमाता या देवींचे दर्शन झालेत. आता बघूया अजून आपल्याला देवीचे दर्शन कुठे पाहायला मिळतात, तिकडे जाऊन आपण दर्शन घेऊ. तर आता आपण जे पाहिलेलं ते अंधेरीची स्वामिनी देवीचे दर्शन होते केले आपण. त्याच्यानंतर आता आपण आलो आहोत अंधेरीची नवदुर्गा या देवीचे दर्शन करायला. चला तर मग आतमध्ये आपण जाऊन दर्शन घेऊया देवीचे. तर आपण पाहू शकतो देवीचे स्वरूप आहे ते पंचमुखीचं आहे. खूप सुंदर असं आहे बघा स्वरूप देवीचं. आणि नंदी बैलावरती देवी बसली आहे. खूप छानरित्या असं बनवलं आहे बघा. खूप सुंदर आहे बघा देवी. देवीचे जे रूप आहे श्री महेश्वरी देवी आहे. तर आपण आलो आहोत गुंडवलीची महाकाली मंदिराचं दर्शन घ्यायला. तर मंदिराचं दर्शन घ्यावं, मग देवीचं दर्शन घेऊ. तर त्याच्या बाजूलाच आपलं बजरंगबली आपलं श्री हनुमानांचं मंदिर पण आहे. ते पण आपण दर्शन घेऊया बघा.
आपण आता अंधेरीची महाकालीचे दर्शन केलेले आहे. वरती आपण पाहिलं असाल, मंदिर पाहिलं असाल. मंदिर महाकाली देवीचे मंदिर होते, त्यासोबत आपले श्री हनुमानाचे मंदिर होते. त्याच्यानंतर आपण देवीचे दर्शन केले. तर आता आपण पाहत आहोत आई भवानी, गुंडवलीच्या आई भवानीचे दर्शन करणार आहोत आपण. समोर तुम्ही देवी पाहू शकता, खूप सुंदर इथे देवीचे स्वरूप तुम्ही पाहू शकता. गुंडवलीची आई भवानी. आता आपण आलो आहोत पंप हाऊस येथील अंधेरीची माऊली पाहायला. अंधेरीच्या माऊलीची देवीचे दर्शन करतोय आपण. चला तर मग आतमध्ये जाऊन आपण देवीचे दर्शन घेऊया. आणि बाहेर आपण पाहू शकतो खूप सुंदर इथे असं डेकोरेशन केलेलं आहे. बटरफ्लाईज दाखवले सगळे, लाईटिंग बघ खूप सुंदररित्या केलेली आहे. आणि समोर देवी विराजमान आहे. समोर तर आपण आता आलो मालपाडोंगरीची राजमाता देवीचे दर्शन करायला. चला तर मग आतमध्ये जाऊया आपण. पूर्ण महलसारखं बनवलं आहे खूप सुंदररित्या. आणि समोर देवी विराजमान आहे. चला तर मग एवढ्याला आपण इकडेच संपूया. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून कळवा. आणि त्याशिवाय तुम्हीसुद्धा या व्हिडिओच्या मार्फत देवीचे दर्शन घेतले असालच, तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक केल्याशिवाय जाऊ नका. आणि जर माहिती बरोबर वाटला असेल तर शेअर केल्याशिवाय जाऊ नका. आणि नवीन जर कोणी चॅनलवर असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच छान छान व्हिडिओ घेऊन. चला तर मग स्वस्त राहा आणि मस्त राहा. अंबे माते की जय. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय.